सांगलीतील तासगाव तालुक्यातील बिरणवाडी येथे पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन सुरू होते, परंतु पोलिसांनी अखेर सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले। गेल्या 3 तासापासून बिरणवाडीमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केले होते। सिद्धेवाडी तलावात विसापूर पोणदी योजनेचे पाणी सोडण्यात आले होते, परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे ते पुन्हा बंद करण्यात आले होते। त्यामुळे सिद्धेवाडी तलावात पुन्हा पाणी सोडावे या मागणीसाठी बिरणवाडी येथील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते। जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता। गेल्या 3 तासापासून सुरू असणारे आंदोलन त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यामुळे तासगाव पोलिसांनी अखेर रास्ता रोको केलेल्या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले। त्यामुळे बिरणवाडी भिवघाट या मार्गावर गेल्या 3 तासापासून रखडलेली वाहतूक आता सुरळीत सुरू झाली आहे। तासगाव तालुक्यातील बिरणवाडी येथे पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यामुळे आक्रमक झालेल्या रोहित पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मारला। रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांची तातडीने सुटका करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आंदोलकांना सोडले नाही तर पोलीस ठाण्यातून न हटण्याचा निर्णय देखील रोहित पाटील यांनी घेतला। यावेळी रोहित पाटील आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीचा देखील प्रकार घडलाय। सिद्धेवाडी तलावात विसापूर पोणदी योजनेचे पाणी सोडावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता। त्याला ताब्यात घेतल्यामुळे तासगावमधील आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे। कारवाई करणार आहे। पाणी सोडलंय म्हणून मी काही सांगितलं नाही। मी तुम्हाला रस्ता रोको बंद करायला सांगितलं। मी तुम्हाला ताब्यात घेतलेला आहे। तुम्ही आता काय रोको बंद केलेला आहे। चला तुम्ही 2 तास मी नेणार तुम्हाला आणावायचं तुमच्या म्हणण्याप्रमाणे होणार नाही। तुम्ही लावली तुम्ही आता केलाय राजकारणात तुम्ही सामान्य जनते धरताय। 6 महिने चला तुम्ही अगोदर घ्यायला होता माघारी रस्ता रोको। तुम्हाला मी वेळ दिला होता ना। संपला विषय। सगळी बसेस आहेत सगळे 10 ट्रिप करतो मी 10 ट्रिप करतो मी नाही सोडायला सांगितलं नाना पुढे आमचे सहकारी साहेब माझ्याशी बोलला मी एकटा तिथे येऊन बसणार नाही।
आम्ही आज बसतो. आम्ही पाणी सोडा. या मागणीत जर काही चूक असेल तर तुरुंगात घाला, मलाही घाला. नाही नाही दादा ती निवेदन पाणी सोडा. लोक पाण्यासाठी बसले. जे विषय माझ्याशी संबंधित आहे त्याच्या बाबतीत मी कायदा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थित प्रशासन बोलतं, समजूत काढतं लोकांची. 2 तास समजूत काढत होतो मी. माझे कर्मचारी 2 तास समजूत काढत होते. 2 तास आम्ही लोकांना पाणी मागायला तर गाडीत घालून नाही जी प्रोसिजर आहे दादा, आंदोलन केल्यानंतर लोकांना डिटेन केलं जातं, ही प्रोसिजर आहे. त्याच्यात काही मी त्यांच्यावर कारवाई करत नाही आहे. त्यांना डिटेन करतोय, थोड्या वेळानंतर रिलीज करणार आहे. रिलीज करून बसतोय. तुम्ही हे बघा, तुम्ही बेकायदेशीर जमाव जमवून जमावला नाही. गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल करा. हे जमाव झाले. हे बघा, जमावाला गुन्हा दाखल करा ना. रोहित दादावर गुन्हा दाखल करा. तुम्ही रोहित दादावर गुन्हा दाखल करा. असं नाही जाईल. कायदा सगळ्यासाठी समान आहे. काय रॅली काढून आलेलं नाही. मी पोलीस गाडीत उतरून आलोय. पोलीस स्टेशनच्या बाहेर तुमच्या लोक उपस्थित होती, ती माझ्याबरोबर राहत आलेत. मी काय लोकांना घेऊन आलो नाही. तो विषय नाहीये. नाही, मी सांगतोय फॉर्म घेऊन आलो. तुम्ही जे सांगता ना, नाही, इथं आता सध्या बेकायदेशीर ग्राउंड हे सगळं चालू व्हायला पाहिजे ना. मी तुम्हाला घेऊन आलो. या म्हटलंय का कोणाला? कोणताही